स्वतःचे हात सोडून हात जोडून मारा. श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्री श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री अदोक्षजाय नमः, श्री नरसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, श्री हरये नमः, श्री 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 कृष्णाय नमः. आरती बोलणार आहे तुम्ही. आरती जो काय करते जेवायला? चवळीची भाजी आहे. हा. वरण भात, मोदक. हो. अरे वा, भाजी आहे. छान छान. कुठून शिकली तू? माझ्या आईने शिकवलं मला. हा, छान छान. माझी आई आहे ना 85 वर्षाची. हा हा. तिच्याकडून शिकले. मिरच्याने बनवल्या आज? नाही, आज वेळ झाला म्हणून मिरच्या नाही बनवू शकत. अरे असं छान मोदक आहे ग. थँक्यू. आता आमची वहिनी पण छान बनवते, माहिती आहे काय? मग पूर्वा आहे, सर्व बनवतात. बाप्पाला सगळ्यांच्या ऑर्डर पण घेतो मोदकाची. हो काय? हो ना. तुम्हाला ऑर्डर आम्हाला पाहिजे 101 मोदक. ऑर्डर द्या. ऍडव्हान्स द्या. ऍडव्हान्स नंतर देऊ ना, आम्ही खाऊन ऍडव्हान्स द्या. झाल्यावर. 25 रुपये ना. खाऊन झाल्यावर ऍडव्हान्स देणार आहे. अरे आपण डॉक्टरकडे गेलो ना ते आई तुम्ही. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. करा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मोकुर शोभतो भरा. झुणझुणते नुपुरे चरणी गागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन. दास रामाचा वाटपा हे सदना.
मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया शंभवी ए शंभू काय मला काय आता सगळी माणसं आहेत ना मग त्याला जरा गुरु पाहिजे आणि आता सगळ्यांमध्ये त्याला मग आई ओरडणार नाही. मग त्याचं काहीतरी बापूजीला आणायला सांगा. बाबा कसे आहात नमस्कार कसे आहेत भाऊ हे आमचे भाऊ आहेत दरवर्षी आपण फक्त गणपतीलाच भेटतोय ना हो गणपतीला भेटतो ना. बाकी इतर वेळेला नाही का वहिनी? हो वहिनी, आहे ना? जाऊ दे गणपती ना या 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 हो ढोलकी वादक आता आलेले आहेत आपल्या घरी आरती झाल्यावर हा? काय म्हणतो? अरे हो आई थांबा इकडे इकडे थांबा अरे आवडे म्हणा. तयार झाली घ्या ना बाई बसा तर 2 मिनिटं ठेवूया
सर्वांना भावपूर्ण नमस्कार. विघ्नहर्ता श्री गणेशाचा श्लोक म्हणूया आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याचा अर्थ काय? केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा अधिक आपल्याला लाभ होतो. मग आपण जेवढं ह्या गणपतीच्या ह्याच्या श्री गणेशाय नमः किंवा ओम गम गणपते नमः म्हणू ना, तेवढा आपल्याला 1000 पटीचा आपल्याला लाभ होतो. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण ते करायचं. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबात होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र राहत असतील म्हणजे त्यांचा द्रव्यकोश म्हणजे खजिना आणि पाक निष्पत्ती म्हणजे चूल एकत्र असेल तर सर्वांमध्ये मिळून एक मूर्ती पूजली तरी चालेल. पण ज्यावेळी खजिना आणि स्वयंपाकघर कोणत्याही कारणास्तव विभक्त असेल तर त्याने आपापल्या घरी स्वतंत्र गणेश मूर्ती पूजली तरी चालेल. ज्या कुटुंबात एकच गणपती बसण्याची आपली दृढ परंपरा आहे त्या कुटुंबात ज्या भावाकडे देवाविषयी अधिक भाव आहे त्याच्या घरी गणपती बसवू शकतो. श्री गणेश अष्टदिशांचा स्वामी आहे आणि त्यामुळे पूजास्थळी संबंधित देवतांच्या तत्वलहरी येण्यासाठी गणपती दिशा मोकळ्या करतो. त्यामुळे कोणत्याही मंगल प्रसंगी श्री गणेशाचे पूजन प्रथम केले जाते. माहिती आहे ना सगळ्यांना की प्रथम पूजन आपण गणपती